मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता महेश काळे यांची झालेली अभंगवाणी ऐकून मात्र सगळे अगदी खुश होतात। त्यावरती आता निकिता लगेच अँकरिंग करण्याचे काम ती करत आहे आणि ती म्हणते की खरंच वा महेशजी, आज तुमच्या अभंगवाणीने मात्र आता वातावरण हे पवित्र आणि अगदी भक्तिमय झालेलं आहे। साक्षात पांडुरंगच अवतरलेला दिसतो, अगदी साक्षात पांडुरंग समोर उभा आहे असं दिसतो। त्यामुळे माझे एक पर्सनल अशी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तर हे बघा, ते काकांचं आवडतं गाणं आहे, भक्तिगीत आहे, कानडा राजा पंढरीचा। तेव्हा आता लगेच महेशजी सर म्हणतात की ठीक आहे आणि प्लीज सर प्लीज आमच्या दोघांसाठी तुम्ही ते गाणं गा। तेव्हा मात्र आता लगेच महेशजी सर मात्र आता ते गाणं म्हणायला सुरुवात करतात, अगदी विठ्ठलाचं। आता सगळेजण खूप खुश होऊन ऐकत असतात। सगळ्यांना इतकं अगदी छान वाटत असतं की साक्षात आता विठ्ठल समोर उभा आहे, इतकं भक्तिमय गाणं ते आता ते गात आहे। अगदी पांडुरंगाची प्रत्येकाला आठवण होते, अगदी म्हणजे मनामनात मात्र पांडुरंग दडलेला आहे अशी सगळ्यांची आता श्रद्धा निष्ठळ असते। अगदी सगळेजण आता अगदी मग्न होऊन ऐकत असतात। अधिरा आणि रोहन तर इतके खुश आहेत, अगदी आपल्या जे आवडतं गाणं त्यांच्या समोर होत आहे त्याचा सगळ्यांना एक वेगळा प्रकारचा आनंद निर्माण होतोय। आणि आता कानडा राजा पंढरीचा विठ्ठल 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 म्हणून आता महेशजी सर अगदी म्हणजे बेधांत होऊन गात असतात। आजी तर अगदी डोळे बंद करून आता हे सूर आणि ताल एकत्र ऐकत आहेत। सगळ्यांना अगदी इतका आनंद होतो, अगदी इतकं छान वातावरण आता पवित्र झालेलं आहे, अगदी साक्षात विठ्ठल अवतरलेला आहे असं मात्र आज ही मैफिल रंगलेली आहे। तर इतके छान मात्र आज महेशजी गात आहेत आणि सगळ्यांना इतका आनंद होतो। स्वानंदी तर अगदी खुश होत, अगदी मग्न होत अगदी ऐकत आहे आणि समर सुद्धा अगदी यामध्ये भक्तिमय होऊन जातो आणि टाळ्या वाजवतो। आजी रोहन हे सगळेजण इतके खुश होऊन आता महेशजींचं गाणं ऐकत आहे। तर तेव्हा आता सगळेजण अगदी छान होऊन अगदी टाळ्या वाजवतात, प्रत्येकाला आता हे गाणं इतकं आवडते, सगळेजण इतके खुश होतात आणि महेशजींचं स्वागत करत आहे। तर त्यानंतर आता महेश सर खाली येतात, स्टेजच्या खाली उतरल्यानंतर ते सगळ्यांना नमस्कार करतात। आदिरा लगेच खुश होत उठते आणि म्हणते की अमेझिंग, अगदी ब्युटिफुल सॉन्ग, खरंच मला इतकं आवडलं, काय सांगू, म्हणून ती आता महेशजीचं खूप छान असं इंग्लिश शब्दामध्ये कौतुक करत असते। ती महेशजीला म्हणते की महेशजी सर, महेश दादा, अरे ऐक ना, माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, त्यामुळे तू एक काम कर ना, पिंट्या दादा आहे ना, तो कसा आहे तुला माहिती आहे, त्यामुळे तू आता आमच्या पिंट्या दादासाठी आणि आमच्या फेवरेट नंदुताईसाठी एक छान असं छोटंसं गाणं गा ना। आणि प्लीज प्लीज, आता ह्या माहोलमध्ये थोडंसं ते ऑड वाटू शकतं, परंतु प्लीज प्लीज रे, जी रिक्वेस्ट आहे प्लीज, म्हणून ती आता खूप रिक्वेस्ट करते। त्यामुळे ह्या दोघांसाठी मात्र एक छान असं लव्हिंग वर गाणं होऊन जाऊन दे। तेव्हा आता स्वानंदी अधिराला म्हणते की अधिरा काय, त्यावरती अधिरा म्हणते की काही नाही। अधिरा खुश होऊन म्हणते की सो अबाउट लग जा गले। स्वानंदी परत म्हणते की अधिरा म्हणते की नंदुताई शांत। आता मलिकाचं तर खूपच जळफळाट होतो, कारण तिला अधिराचा खूप राग येतोय। तेव्हा मात्र आता महेशजी अगदी छान असं लव्हिंग वर गाणं म्हणतो। तेव्हा आता सगळ्यांना खूप छान ते गाणं आवडतं। स्वानंदी आणि समर मात्र एकमेकांकडे रोमांटिक होऊन पाहत असतात। त्यानंतर मात्र आता अधिरा आणि रोहन तर इतके रोमांटिक होतात आणि छान आता गाणं संपल्यानंतर सगळेजण छान टाळ्या वाजवतात, टाळ्यांचा गडगडाट होत असतो। तर समोर उठतो आणि आता महेश जवळ येतो आणि आता लगेच सगळ्यांना मात्र आपल्या महेशची ओळख करून देतो की आज या कार्यक्रमासाठी माझा सगळ्यात जवळचा बेस्ट असा मित्र, माझा मित्र, आणि मित्रांचे मात्र म्हणजे आभार मानायचे नसतात, पण तरी सुद्धा खरंच आज त्याने आमच्यासाठी वेळ काढला, वेळात वेळ काढून मात्र तो इथे माझ्यासाठी आला। एक खास असं गिफ्ट मात्र एका माणसासाठी देण्यासाठी तो चक्क इथे आला। त्यामुळे फक्त महेशचे नाही तर त्याच्या सगळ्या काही साथीदारांचे, त्याच्या सगळ्या कुटुंबाकडून, मित्रमंडळीकडून तुमचे सगळ्यांचे मी आभार मानतो। तेव्हा आता सगळेजण टाळ्या वाजवतात, बाबांचे डोळे आता भरून येतात, बाबा आता भरभरून टाळ्या वाजवतात आणि आता समोर मात्र बाबांना विनंती करून स्टेजवर बोलावतो। महेशजींच्या समोर मी विनंती करतो, बाबा तुम्ही लवकरात लवकर इकडे या। आणि आता मात्र बाबा येतात। तर आता समर म्हणतो की एक छोटीशी भेट मात्र बाबांकडून तुला। तेव्हा आता बाबा मात्र महेशजींना एक छोटीशी मस्त गिफ्ट देतात। तर आता सगळेजण खुश होतात, महेश सर मात्र प्रेमाने ते स्वीकारतात, सगळेजण टाळ्या वाजवतात। तेवढ्यात अधिरा उभी राहते आणि म्हणते की बाबा एक मिनिट, फोटो, म्हणून ती आपल्या मोबाईल मधील मस्त आता महेशजी आणि आता बाबांचा फोटो काढून घेते। त्यानंतर मात्र आता महेशजीला घेऊन समर
निकिता आणि स्वानंदी मात्र बाहेर येतात. तर निकिता म्हणते की महेशजी तुमची गाडी आलेली आहे. त्यावरती समर विचारतो की आनंद कुठे आहे. तर निकिता म्हणते की तो पुढची तयारी करतोय आलेच. आणि ती महेशजी सरांना म्हणते की सर खरंच खूप छान कार्यक्रम झाला. त्यानंतर निकिता आज जाते. तर समर म्हणतो की खरं तर मात्र तू थोडासा वेळ आणखीन थांबला असता तर खूप मला बरं वाटलं असतं. त्यावरती आता महेश म्हणतो की अरे कारण माझी फ्लाईट आहे, नाहीतर मला सुद्धा खूप आवडले असते. आता समर म्हणतो की मला माहिती आहे, पण तरी सुद्धा तू इतक्या वेळात वेळ काढून आला शेवटी. आणि हे पण गाणं तर तुझं चांगलंच आहे, पण तुझ्यामुळे आज मात्र आमच्या घरची सगळी मंडळी खुश आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महेश, इतक्या दिवसातून आज आपण भेटलो, एकमेकांशी बोललो, खरंच खूप बरं वाटलं. म्हणून दोघेही एकमेकांना घट्ट असे मिठी मारतात. आणि स्वानंदी मात्र आता प्रेमाने त्या दोघांकडे बघते आणि खुश होते. त्यानंतर महेश मात्र आता स्वानंदीला म्हणतो की बहिणी खरं तर त्याच्यासमोर त्याचं कौतुक केलेलं तो त्याला नाही आवडणार, पण तरी सुद्धा सांगतो की समर सारखा नवरा तुम्हाला शोधून सुद्धा नाही सापडणार. खूप डिनर आहे तुमचा नवरा असं म्हणतात. मी दिवा घेऊन शोधला तरी सुद्धा सापडणार नाही, तसं आहे. आणि मी आज जगामध्ये इतक्या ठिकाणी अगदी प्रवास करतो, पण त्याच्यासारखा मित्र मला शोधून सुद्धा आतापर्यंत नाही सापडलेला. त्यामुळे चला आता मी येतो. तेव्हा आता समर आणि महेश मात्र बाहेर जातात. आता स्वानंदीला खूप असा आनंद होतो. मनामध्ये आता समर विषयी अगदी प्रेमाची भावना निर्माण होते. नंतर आता इकडे ह्या मंदाचा स्वयंपाक रेडी असतो. आता मस्त नटून थटून सजून अगदी ती सगळ्यांची येण्याची वाट पाहत असते. मस्त साडी वगैरे नेसलेली असते आणि घड्याळात बघत असते की किती वाजले ते. तेव्हा आता अजून यांना मी कॉल केलाय, एकही कॉल तर उचलत नाही. आता किती वेळेस फोन केले पण फोन सुद्धा उचललेला नाही. आता वाट बघून मंदा मात्र अधीराच्या मोबाईलवर कॉल करते. तेव्हा आता अधीरा थोडीशी बाजूला आलेली असते. अधीरा मात्र आता मंदाचा कॉल उचलते. आता मंदा म्हणते की अधीरा अगं किती वेळ झाला मी वाट बघते आणि आता हे कुठे आहेत. त्यावरती अधीरा म्हणते की अहो आई हे बघा बाबा, आणि येथे खूप आता मैफिल रंगलेली होती, त्यामुळे काहीच असं ऐकू सुद्धा नाही आले आणि कळले सुद्धा नाही. हे बघा आई पिंटदादांनी मात्र बाबांच्या अगदी या वाढदिवसाच्या साठी मात्र महेश काळे यांची मैफिल अगदी सरप्राईज प्लॅनिंग केलं होतं. आई त्यांचा बर्थडे आहे तर तो खूप छान असा सेलिब्रेट झाला, खूपच मज्जा आली. आता हे ऐकल्यानंतर मंदा म्हणते की काय बोलतेस. हे बघा आई आपण थोड्याच वेळेस आम्ही निघतोय. त्यावरती मंदाला तर रागच येतो. मंदा आता खूपच चिडलेली असते की कहर झाला एकदाचा कहर. आणि तेवढ्यात तेथे स्वानंदी जवळ येते. रागाने ती फोन कट करते. आता अधीराचा बिचारीचा चेहरा पडतो. तर स्वानंदी विचारते की आईचा फोन होता का. अधीरा विचारते की तुला कसं कळलं. स्वानंदी हसते आणि म्हणते की बघ चेहरा किती पडला. अधीरा म्हणते की हो ना, मी आईंना सांगितलं सुद्धा की पिंटदादाने सरप्राईज प्लॅनिंग केलं होतं आणि मी थोड्याच वेळात घरी येतोय म्हणून, पण तरी सुद्धा त्या इतक्या चिडल्यात. आणि खरंच माझीच खूप मोठी चूक झाली, मी खरंच सांगायला नको होतं. आणि खरंच आता काय करायचं, कारण त्या नेहमीपेक्षा जास्त चिडलेल्या आहे. तर त्यावरती स्वानंदी म्हणते की घरी गेल्यानंतर आता तिला कळणारच होतं, जाऊन ते इतकं कशाला टेन्शन घेते. स्वानंदी म्हणते की हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस, मी सुद्धा तुमच्या सोबत येते. त्यावरती अधीरा म्हणते की हो नक्कीच. त्यानंतर आता ती नंदुताईला पुढे जायला सांगते. आता सगळेजण घरी येतात. घरामध्ये खूप अंधार असतो आणि मंदा मात्र तिथे बसलेली असते. तेव्हा स्वानंदी आत येते बाबांच्या सोबत आणि लाईट ऑन करते. आता मात्र स्वानंदी लाईट ऑन केल्यानंतर आईला विचारते की आई तू असे अंधारात का बसलीस बरं. मंदा म्हणते की हो अशीच बसले, कारण माझं तोंड कुणाला दिसू नये यासाठी, आणि यांना तर अजिबात बघायचं नसतं, मग कशाला उगीच. तेव्हा आता बाबा बघत असतात. तर आता मंदा म्हणते की असून दे, म्हणून तर मी अंधार केलेला आहे. तर त्यानंतर स्वानंदी म्हणते की आई तू असं का बोलतेस. आता मंदा म्हणते की राहून ते बस स्वानंदी, काही नाही अगं शिक्षा अशी शिक्षा किती असणार आहे. तर खरंच कळत नाही की गेल्या जन्मामध्ये काय असं मी कोड मारलं होतं. तुम्ही सगळेजण बाहेर गेलात आणि त्यांचा वाढदिवस साजरा करून आलात, मला एकटीला घरी ठेवले. कुणालाही माझी थोडीशी किंमत नाही. माझ्याविषयी कुणाला काही फरक पडतच नाही की मी यांची अर्धांगिनी आहे, तरी सुद्धा मी घरी एकटी आहे असं कुणाच्या मनामध्ये सुद्धा नाही आले. आनंदी म्हणते की आई तू असं का करतेस. तर आता मंदा म्हणते की अगं हे बघ तुला तर माहितीच आहे की मात्र मी आता माझी कंबर किती दुखत असते, तरी सुद्धा दिवसभर अगदी राबून पुरणपोळ्या केल्यात, पण तरी सुद्धा माझं कुणालाच काही नाही. थोडे पैसे मी अगदी जमवले आणि वाढदिवसासाठी मात्र मी यांना अगदी त्यांच्या आवडता शर्ट घेतला, पण तरी सुद्धा त्यांना तो नकोसा आहे. आणि जाऊन दे स्वानंदी, अगं मी कितीही काही केलं, मरमर मेले तरी सुद्धा कुणाला काही त्याची किंमत नाही, आणि मी नसले तरी कुणी माझं सुतक नाही पाळणार. त्यावरती आता स्वानंदी म्हणते की आई तू असं का बोलतेस, तू आमची आई आहे आणि वाढदिवसाच्या म्हणजे त्या कार्यक्रमात येण्या इतकी सुद्धा कोणी मला फोन केलेला नाही, अगदी किंमत सुद्धा केली नाही मी तेथे यावी म्हणून. त्यावरती स्वानंदी म्हणते की आई तू प्लीज असं बोलू नको, सकाळपासून मी तुला किती वेळेस कॉल केले होते की तू ये म्हणून. मुळात म्हणजे आम्हालाच माहिती नव्हतं की आम्ही तिकडे जेव्हा गेलो बाबा आणि मी,
तेव्हा आम्हाला तेथे सरप्राईज मिळालं. तेव्हा आता मंदा खूप रडत असते. तर बाबा म्हणतात की हो ना, कारण आजचा जो काही आता हा अविस्मरणीय क्षण आहे तर तो झालाच पाहिजे, कारण आज वाढदिवसाचा दिवस मात्र असा म्हणजे काही गोंधळ न होता गेला कसा पाहिजे. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की बाबा प्लीज असं बोलू नका. आई खरंच एकटी होती त्यामुळे तिला वाईट वाटलं असेल, आणि हे बघ आई, मुद्दाम कोणी खरं असं केलेलं नाही. तुला बोलावलं होतं, आम्हालाच माहिती नव्हते. आई आम्ही असं मुद्दाम का वागू बरं, कोणीच असं नाही वागू शकत. आणि आई प्लीज अगं ऐक ना, सॉरी. तेव्हा आता स्वानंदी मात्र बाबांना खुणावते की आईंना समजावं म्हणून. तेव्हा आता मंदा खूप रडत असते. तर आता इकडे रोहन आणि अधिरा मस्त आईस्क्रीम खात येत असतात. आता रोहन म्हणतो की चल घरी जायचं, तर अधिरा म्हणते की प्लीज अरे ऐक ना, मग आपण अजून काहीतरी फेऱ्या मारूयात बाईकवरून, मस्त अगदी छान वाटतं, किती दिवस झाले आपण गेलो नाही. त्यावरती आता रोहन म्हणतो की एकतर खूप फेऱ्या मारलेल्या आहेत त्यामुळे प्लीज खूप उशीर झालेला आहे, चल घरी चल लवकर. त्यावरती आता अधिरा म्हणते की प्लीज ऐक ना, आणि मला नाही वाटत की आता आई अजूनपर्यंत शांत झाले असतील म्हणून. त्यावरती मात्र आता लगेच रोहन म्हणतो की हे बघ, आता नंदुताई पुढे गेलेली आहे ना, मग आईला चिल कसं करायचं हे तिला बरोबर कळतं, त्यामुळे तू इतकं टेन्शन घेऊ नकोस, होईल सगळं ठीक. त्यावरती आता अधिरा म्हणते की अरे दिवस इतका छान गेलेला आहे आणि मात्र मला आता दिवसाचा एंड असा भांडणाने नाही करायचा. आता रोहन म्हणतो की अधिरा तू असं निगेटिव्ह विचार करू नकोस, काही भांडणं वगैरे नाही होणार. अधिरा म्हणते की ओके आपण जाऊयात, पण भांडणं होईल याची तयारी ठेवावी लागेल. रोहन तिचं सारखं अगदी करतो ऍक्शन आणि म्हणतो की हो तयारी ठेवावी लागेल, म्हणून ते आता एकमेकांना चिडवतात. रोहन तिला म्हणतो की तू टेन्शन घेऊ नको, चल चिल आपण जाऊयात. आता शेवटी ते बाईकवर बसतात आणि घरी यायला निघतात. तर आता बाबा म्हणतात की हे आता अशीच रडत बसणार आहे की माझं औक्षण करणार आहे. आता मंदा म्हणते की मी ओवाळू आणि तुम्ही माझ्याकडून ओवाळून घेणार आहात का. त्यावरती आता बाबा म्हणतात की तुझं रडगाणं बंद होणार असेल तर माझं औक्षण करून घे. आनंदी आता हसत असते. तर बाबा म्हणतात की आत्ताच मी चांगला कार्यक्रम बघून आलो, त्यानंतर मात्र तुझं हे रडगाणं नकोय. तर ती मंदा म्हणते की नेहमी असंच बोलतात. त्यावरती मात्र आता लगेच अगं स्वानंदी समजावते की आई ते तुझी चेष्टा करतात, मस्करी करतात. तू फक्त ओवाळायचे नाही तर तू केलेली पुरणपोळी आहे तर ती स्वतःच्या हाताने बाबांना भरवायची आहे. बाबा कितीही चिडले असले तरी सुद्धा पुरणपोळीला नाहीच म्हणू शकत नाही. म्हणते चल आता ओवळून घे, ताट वगैरे घे. तर मंदा लगेच उठते, डोळ्यातील पाणी वगैरे पुसते आणि बाबांचं औक्षण करायला घेते. तेव्हा आता सुष्मिता छान असे फोटो काढते. तेवढ्यात गुपचूप मात्र अधिरा आणि रोहन येतात आणि हे सगळं बघून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. स्वानंदी त्यांना खुणावते. अधिराला तर खूपच आनंद होतो. पुरणपोळी सुद्धा आपल्या हाताने भरवते आणि खा असं म्हणते आणि त्यानंतर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. तेव्हा आता अधिरा नंदुताईला डन असं बोलते, कारण आता इतकं छान घडलेलं आहे. तर आता बाबा थँक्यू बोलतात. तर मंदा विचारते की चांगली झालेली आहे ना, तर बाबा म्हणतात की हो. तर ती सुष्मिता म्हणते की मम्मा एक फोटो. सुष्मिता त्यांचा छान असा फोटो काढते आणि तेवढ्यात मंदाचं लक्ष मात्र अधिरा आणि रोहन या दोघांकडे जाते आणि ती पाहतच असते. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.